आज विठ्ठल मंदिरामध्ये प्रक्षाळ पूजा झाली. प्रक्षाळ म्हणजे धुणे अथवा स्वच्छ करणे. वारीच्या काळात गर्दीमुळे अस्वच्छ झालेलं मंदिर धुणे, मंदिराची स्वच्छता करणे आणि वारी निमित्त देवाला आलेला थकवा घालवणे असे या पूजेचे भाग आहेत. पंचमीच्या आदल्या रात्री देवाच्या मागं लावलेला लोड काढून घेतात आणि देवाच्या पूर्ण अंगाला तेल लावून मालिश करतात. ज्याप्रमाणे वारकरी इतकं अंतर चालत देवाला भेटायला येतात, त्याप्रमाणे देव सुद्धा त्या भक्तांची वाट बघत उभा असतो. त्यामुळे देवाला थकवा आलेला असतो असं मानलं जातं. आणि पहाटे देवाला औषधी वनस्पतींपासून बनवलेलं उटणं लावून त्याला स्नान घातलं जातं. हा उपक्रम पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत चालू असतो. 11 वाजता देवाला पहिलं स्नान घातलं जातं. याला पहिलं पाणी असं म्हणतात. यावेळेस देवावर पांढरं तलम उपरणं पांघरून त्यावर गरम पाण्यानं स्नान घातलं जातं. पहिलं पाणी झालं म्हणजे देवाला साधं धोतर नेसून अंगावर उपरणं पांघरतात आणि पुन्हा एकदा दर्शन सुरू करतात. देवाचा मुख्य नैवेद्य दुसऱ्या स्नानानंतर होतो. यानंतर दुपारी 2च्या सुमारास दुसरं पाणी होतं. यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो. त्यावेळेस देवाला गायीच्या शिंगातून दुधाचा अभिषेक केला जातो. या अभिषेकानंतर पांडुरंग आणि रुक्मिणी माते जरीचा पोशाख आणि दागिने घालतात. त्यानंतर देवाला महानैवेद्य आणि आरती होते. देवाचा पलंग पुन्हा शेजघरात ठेवला जातो. या पूजेपासून देवाच्या उपचारांना पुन्हा सुरुवात होते. सायंकाळी धूपारती होते, रात्री शेजारती होते. प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात येते. रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुळस, बडीशेप, लवंग, दालचिनी इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो आणि दुसऱ्या दिवशी या काढ्याचा प्रसाद भाविकांना वाटतात. अशा रीतीनं जवळजवळ 3 आठवडे पंढरपूरमध्ये आषाढीची जी लगबग चालू असते ती प्रक्षाळ पूजेनंतर संपते. धन्यवाद.